यामध्ये हा जो आपला 15 नंबरचा जो क्वेश्चन आहे, आपला प्रॉब्लेम सेट नंबर आपला जो आहे त्यामध्ये 15 नंबरचा क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेट 2 मधला. हा ट्रॅपेझियम आहे आणि या ट्रॅपेझियममध्ये आपल्याला दिलेला आहे DC पॅरलल AB. यामध्ये आपल्याला एक गोष्ट दिली, DC पॅरलल AB. ओके, DC आणि AB हे दोघे जण एकमेकांना पॅरलल आहेत. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला दिलेला आहे AD = 15 दिले सेंटीमीटर दिलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्याला DC जी आहे ती पण आपल्याकडे 15 सेंटीमीटर दिले आणि हा जो AB आहे तो आपल्याला 25 दिलेला आहे. तर या सगळ्या आधारावरती हा जो क्वाड्रिलेटरल आहे त्याचा एरिया काढायचा आहे. मग थोडासा आपल्याला खूप सारे टप्पे आहेत त्याच्यामध्ये, थोडासा वेळ लागणार आहे, मोठा एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे नीट व्यवस्थित आपल्याला आता याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आपण एक काय करू, इथे एक कन्स्ट्रक्शन करूयात. इथं हा जो D इथं पॅरलल टाकू, D याला नाव देऊ M, परपेंडिक्युलर टाकू आपण एक परपेंडिक्युलर DM आणि DN हे दोघे जण काय DM आणि CN हे दोन परपेंडिक्युलर आपण काय करू, ड्रॉ करू. ओके, कारण त्यानंतरच, कारण आपल्याला ट्रॅपेझियमचा जर का तुम्हाला एरिया काढायचा असेल तर ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो बाबा, 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साईड. सम ऑफ पॅरलल साईड म्हणजे बाबा CD + AB असणार आहे, CD + AB आणि इंटू हाईट असते. ओके, इंटू हाईट असते, पण आपल्याला ती हाईट काढायची म्हणून आपण इथून एक परपेंडिक्युलर टाकला, इथून एक परपेंडिक्युलर टाकला. ही हाईट काढण्याचा आपण एक प्रयत्न करूयात. म्हणून ड्रॉ DM परपेंडिक्युलर AB अँड CN परपेंडिक्युलर AB. ओके, आता आपल्याला कुठल्या दोन गोष्टींची आवश्यकता आहे या फॉर्म्युल्यामध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला पाहिजे की CD पाहिजे. CDची पण मला लेंथ दिलेली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मला एक हाईट काढायची आहे. हाईट म्हणजे ही DM आणि CN ह्या दोघांपैकी कुठली हाईट मिळाली तरी चालेल. मग आता यासाठी आपल्याला काय प्रक्रिया करावी लागणार आहे, आपण काय करू, ट्रायंगल AD आणि Bचा जर विचार केला तर हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे बरं का. ADB हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आता याचा एरिया काढू शकतो. राईट अँगल ट्रायंगलचा एरिया काय, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, किंवा 1/2 इंटू आपण काय करतो 1/2 इंटू मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट ऑफ पॅरलल साईड. मग आपण काय करू, एरिया ऑफ ट्रायंगल ADB ओके 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता ADBचा बघा ना, हे परपेंडिक्युलर ज्या दोन साईड आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार. एक आहे AD इंटू DB, एक आहे AD आणि इंटू दुसरी जी आहे ती आपल्याकडे आली DB. ओके, आता यामध्ये आपल्याकडं AD तर माझ्याकडं आहे पण DB आहे का माझ्याकडं नाही आहे. मग आपल्याला अगोदर DB काढणं गरजेचं आहे. मग DB काढण्यासाठी आपल्याला पायथागोरसचा थेरम आपल्याला वापरावा लागणार आहे. मग अगोदर DB काढू. इथं लिहू इन राईट अँगल ट्रायंगल ADB. ओके, आता यामध्ये पायथागोरसच्या थेरमनुसार बघा आपल्याकडे डायगोनल दिला, हायपोटेनियस दिला आहे AB हा हायपोटेनियस आपल्याकडे दिलेला आहे आणि त्याचबरोबर AD ही एक साईड दिलेली आहे. ओके, आणि DB काढायचे. मग आपण इथं पायथागोरसच्या थेरमनुसार लिहू शकतो AB² = AD² आपला जो आहे प्लस DB², DBचा स्क्वेअर. आता AB माझ्याकडे 25 आहे पूर्णपणे, AB जी आहे ती पूर्ण दिलेली आहे 25. मग 25चा स्क्वेअर = AD आहे 15चा स्क्वेअर आणि प्लस DB जी आहे ती मला सध्या काढायची म्हणून DBचा स्क्वेअर जो आहे जसाच्या तसा लिहिला. 25चा स्क्वेअर 625 येतो हे आपल्याला माहिती आहे आणि = 15चा स्क्वेअर किती 225 प्लस आपला DBचा स्क्वेअर जसाच्या तसा 225 प्लस आहे, इकडे आले मायनस. बघा मग 625 - 225 = DBचा स्क्वेअर. मग आपल्याकडे काय येणार बाबा, 625 मधून 225 गेले, किती राहिले बाबा 400 = DBचा स्क्वेअर. मग DB स्क्वेअर 400, मग DB किती 400चा स्क्वेअर रूट 20. मग DB = आपल्याकडे आलं 20. म्हणजे पहिला पार्ट तुमचा DB काढला तुम्ही. आता DB काढल्यानंतर ह्या ट्रायंगलचा एरिया काढू आपण. बघा DB काढल्यानंतर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ADB काढू. ADB = 1/2 इंटू AD इंटू DB, प्रोडक्ट ऑफ साईड, ते जे परपेंडिक्युलर करणाऱ्या ज्या साईड आहेत त्यांचा प्रोडक्ट म्हणजे AD इंटू DB. इथं लिहा AD इंटू DB
आता बघा 1/2 इंटू आपल्याकडे ए डी काय आहे बाबा, माझ्याकडं ए डी जी आहे ती आहे 15 आणि इंटू डी बी काय आहे 20. डी बी आपल्याकडं 20 आपण काढले. आता बघा 2 1 जा 2, 2 10 जा 20 म्हणजे किती आलं, 10 × 15 150 आलं, 150. म्हणजे आपल्याकडं एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू 150 आलं, स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर युनिट वगैरे काहीतरी येईल. ओके, आता इथं हा 150 आलेला आहे. आता यानंतर आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे, पुढचा पॉईंट आहे, याचाच वापर करून आपल्याला हाईट काढायची. आपण डी एम काढू शकतो. काय काढू शकतो, डी एम ही जी हाईट आहे ना ती आपल्याला काढावी लागणार आहे. तर ती काढण्यासाठी हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा, फक्त थोडासा वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. बघा हा जो ट्रायंगल आहे ना तुमच्याकडे ए डी बी, याचा फॉर्म्युला तुम्ही 2 प्रकारे लिहू शकता. तर ए डी बीला मी इथं बाजूला काढतो. बघा ना, आपल्या इथं 90 डिग्री आहे ना, मग इथं आपल्याकडे ए आहे, इथं आहे डी आहे, इथं आहे बी आहे. ए डी बी असा आपला ट्रायंगल होता. मग याचा एरिया काय 1/2 इंटू ए डी इंटू डी बी मी लिहिला. ओके, हा समजा बेस आणि ही हाईट आहे तर लिहिलं, परपेंडिक्युलर करणाऱ्या साईडचा स्क्वेअर लिहिला. पण असं पण होऊ शकतो, इथून हा परपेंडिक्युलर काढलेला आहे डी एम आपण. ओके, डी एम परपेंडिक्युलर, जर आपण ए बीला बेस म्हटलं असं पण लिहू शकतो. आता ए बीला बेस म्हटलं आणि डी एमला हाईट म्हटलं म्हणजे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, कारण आता याचा एरिया तर आपल्याला माहिती आहे 150, म्हणजे याचा एरिया 150 घेऊन आपण डी एम काढू. डी एम काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरू शकतो आपण, ए बी इंटू डी एम, 1/2 इंटू ए बी इंटू डी एम. मी परत एक्सप्लेन करणार आहे, त्याच्यामुळे काय काळजी करू नका, फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा काय करतो आपण ते. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी, आता दुसऱ्या मेथडने 1/2 इंटू बेस ए बी असताना ए बी इंटू हाईट डी एम. बेस काय बाबा, ए बी इंटू हाईट डी एम. आता ए डी बी जो आहे तो एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी 150 आहे. मग इथं आपण लिहू चला 150 आहे इज इक्वल टू 1/2 इंटू ए बी. ए बी जो आहे तो ए बी किती आहे 25. हा संपूर्ण ए बी जो माझ्याकडे 25 आहे, 25 इंटू डी एम आपल्याला काढायचा आहे. आता 2 मल्टिप्लाय तिकडे गेला, सॉरी डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय, 150 इंटू 2 इज इक्वल टू 25 डी एम. आता 150 इंटू 2 किती झालं 300 इज इक्वल टू 25 डी एम. आता 25 मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय 300/25 इज इक्वल टू डी एम आला. ठीक आहे, मग आपला डी एम किती बाबा, 25 1 जा 25 आपल्याकडे ना, 25 1 जा 25 आणि 25 2 जा म्हणजे आपल्याकडे किती आला 12 आला. डी एम किती आला माझ्याकडं 12. डी एम म्हणजे ही हाईट काय झाली माझ्याकडं 12 आलेली. डी एम म्हणजे ही जी हाईट आहे ती 12 आली. आता मला आणखी कशाची गरज आहे, परत एकदा तुम्ही भाग लावा इथं असा, 300/25 केलं तर 25 1 जा 25, 30मधून 25 गेले 5, वरून आले 0 आणि 25 2 जा वगैरे 12 येणार. डी एम आली 12, हाईट आली. आता आपलं फॉर्म्युला मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा 1/2 इंटू पॅरलल साईड त्यांची ॲडिशन. या क्वाड्रिलेटरलचा फॉर्म्युला आहे, ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आहे एरिया काढण्याचा, डी सी प्लस ए बी इंटू हाईट जी आहे ती डी एम. ओके, आता हाईट आली बाबा डी एम. चला ए बी आहे 25 आपल्याला माहिती आहे, हाईट जी आहे डी एम ती पण आपण काढली 12. आता राहिलं डी सी. आता मला डी सी कशी काढणार, आता डी सी काढण्यासाठी आता ही ए बी 25 आपल्याकडे, ए पासून बीपर्यंतचा डिस्टन्स 25 आहे. मला काढायचे डी सी, पण डी सी काढण्याच्या अगोदर आपण एम एन काढू शकतो. एम एन काढावी. एम एन काढल्यानंतर आपल्याला काय करता येईल, जेवढी एम एन तेवढीच आपली डी सी असणार आहे. मग ती काढण्यासाठी आपण काय करू शकतो, आता बघा डी एम जर 12 आहे तर तुमची सी एन पण किती असणार आहे, देअरफॉर सी एनसुद्धा किती आली 12. डी एम आणि सी एन सारख्याचे त्या 12 आल्या. ओके, आता मला ए एम काढायचे आणि एन बी काढायचे, कारण एम एन जर मला काढायची असेल तर मला या ए बीमधून ही एन बी आणि ही ए एम, ही एन बी आणि एम ए ह्या दोघांना मायनस करावं लागणार आहे. मग आता ह्या दोघांची लेंथ काढण्यासाठी मला थोडासा एक फापट पसाराव करावा लागणार आहे. या दोघांची लेंथ काढण्यासाठी इथं एक पायथागोरसचा थेरम वापरावं लागणार आहे, इथं एक पायथागोरस. ॲक्च्युली दोघांची लेंथ इक्वल असणार आहे, कारण इथं डायगोनल 15, इथं पण डायगोनल तुमचा हायपोटेनस 15 आहे, एक साईड 12 आहे, ही पण 12 आहे, म्हणजे ही ए एम आणि एन बी इक्वल असणार आहे. मग आपण ए एम काढण्यासाठी एरिया ऑफ ट्रायंगल ए एम डीचा विचार करू. इन ट्रायंगल ए एम बी, इन ट्रायंगल ए एम डी
ओके, AMD, इन ट्रायंगल AMD. आता या AMDमध्ये पायथागोरसच्या थेरमनुसार काय आला, ADचा स्क्वेअर इज इक्वल टू DMचा स्क्वेअर प्लस AMचा स्क्वेअर, DMचा स्क्वेअर प्लस AMचा स्क्वेअर. बरं का, AD स्क्वेअर इज इक्वल टू DM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. आता AD किती 15 आहे, 15चा स्क्वेअर इज इक्वल टू DM माहिती आहे का आपल्याला, माहिती आहे 12 आहे, 12चा स्क्वेअर प्लस AM काढायचे, AMचा स्क्वेअर. आता 15चा स्क्वेअर 225 इज इक्वल टू 12चा स्क्वेअर 144 प्लस AMचा स्क्वेअर आपल्या जागेवर 144 प्लस आहे, तिकडे आले मायनस, मग 225 मायनस 144 इज इक्वल टू AMचा स्क्वेअर. आता AMचा स्क्वेअर आपल्याकडे किती आला, 225मधून 144 मायनस गेले बघा, 225मधून 144 मायनस, 5मधून 4 गेला 1, 2मधून नाही जा, 12मधून 4 गेले 8, 81. AM स्क्वेअर 81 आला, बरं 81 येणार, बरं ना 81. बघा 5मधून 4 गेले तुमच्याकडं 1 आला, 2मधून 4 जात नाही, 12मधून 4 गेले 8 आले, ओके 81. AM स्क्वेअर 81, मग AM किती 81, 9चा स्क्वेअर आहे, म्हणून AM इज इक्वल टू 81चा स्क्वेअर रूट 9 आलं आपल्याकडं. आता माझ्याकडे AM 9 आलं, त्यामुळे आपल्याकडे NB पण 9 असणार आहे. देअरफॉर आपण लिहू शकतो की बाबा AM 9 आहे तर NB इज इक्वल टू ऑल्सो 9 आपल्याकडं असणार आहे. AM सुद्धा 9 आणि NB सुद्धा 9. आता आपलं टार्गेट काय, हा 9 आहे, हा 9 आहे आणि हा 25 आहे. तर आता आपण MN जो आहे ना तो आरामात काढू शकतो. MN आता आपल्याला काढता येऊ शकतो. आता MN काढू आपण, आणि एकदा MN काढला, जेवढा MN तेवढाच DC लिहिला की आपलं आन्सर जे आहे ते आरामात येऊ शकतं. ओके, हां बघा, आता जर NB आपल्याकडं 9 आहे आणि AM 9 आहे, तर आता आपण काय करू, MN काढू. MN काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे काय बाबा, ABमधून तुम्हाला मायनस करायचं आहे. AB जो आहे ना त्याच्यातून तुम्हाला मायनस करायचं आहे. कोणाला मायनस करायचं आहे, AM आणि NB यांना, AM प्लस NB या दोघांच्या ॲडिशनला, म्हणजे 9 प्लस 9 18 जो आहे त्याला तुम्हाला 25मधून मायनस करायचं आहे. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो AB 25 मायनस AM किती 9 प्लस NB 9 आहे, मग 25 मायनस 9 प्लस 9 18, 25मधून 18 गेले, आपल्याकडे राहिले 7. MN किती 7 आहे. ओके, आता MN आपल्याकडं जर 7 असेल, बघा MN 7 आहे तर आपल्याकडे DC पण किती आला, 7 आला, कारण हा जो आहे तुमच्याकडं, हा तुमच्याकडं आयत होतो, त्याला आपण रेक्टँगल म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि रेक्टँगलच्या अपोजिट साईड कॉन्ग्रुएंट असत होतं. MN 7 आहे तर आपल्याकडे DC पण 7 आला. मग बघा DC इज इक्वल टू MN इज इक्वल टू 7. ओके, आता हा झाला 7. चला, म्हणजे आता आपल्याकडं या दोन पॅरलल ज्या साईड आहेत त्यासुद्धा आल्या, आणि पॅरलल साईडसोबत आपल्याला हाईट पण मिळाली. मग आता जो एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ABCD आहे त्याचा फॉर्म्युला काय, 1/2 इंटू इन ब्रॅकेट ट्रॅपेझियमचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला 1/2 इन ब्रॅकेट पॅरलल साईडची ॲडिशन, पॅरलल साईड काय CD प्लस AB इज इक्वल टू CD प्लस AB, आणि इंटू हाईट करायचे. हाईट काय बाबा, माझ्याकडे DM लिहिलं तरी चालेल, CN लिहिलं तरी चालेल. आपण काय करू, इथं DM लिहू. आता 1/2 इंटू CD किती बाबा 7 आहे, आणि AB किती 25 आहे, 7 प्लस 25, आणि इंटू जो DM जो आहे आपल्याकडे, तो DM आपल्याकडे किती 12 आहे, DM 12 आहे, इथं 12 लिहिला. आता बघा 2 1 जा 2, 2 6 जा 12 केला, आणि 7 प्लस आपल्याकडं 25 जर केलं तर इथं आपल्याकडे येईल 32 इंटू हा 6. आता दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, 6 2 जा 12 1 आला, आणि 6 3 जा 18 आणि 1 19 आला, 192 स्क्वेअर युनिट आपण अशा प्रकारे म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आता इथं ज्या लेंथ ज्या आहेत त्या सेंटीमीटर किलोमीटरमध्ये नाही दिल्या, त्याच्यामुळे आपला आन्सर जे आहे 192 स्क्वेअर युनिट. बघा बराचसा टाईप गेला याच्यामध्ये, पण यामध्ये आपल्याला जे काही टप्पे आहेत, आता एवढं मोठं जर एक्झाम्पल असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला टप्पे लक्षात ठेवावे लागतात. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे जे टप्पे असतात ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. तर त्याच्यातले टप्पे कुठले ते आपण समजून घेऊयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट, पहिला टार्गेट काय होता आपला टार्गेट काय, तो टार्गेट आपल्या लक्षात आलं पाहिजे की टार्गेट म्हणजे हा जो क्वाड्रिलेटरल आहे त्याचा एरिया काढायचा. आता हा क्वाड्रिलेटरल कुठल्या टाईपचा आहे की हा ट्रॅपेझियम आहे. रिपीट सांगतो मी, ट्रॅपेझियम आहे. आणि ट्रॅपेझियमचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय बाबा,
1/2 इंटू काय असतो, ज्या पॅरलल साईड आहे त्यांची ॲडिशन आणि इंटू हाईट असतो हा फॉर्म्युला. मग आता याच्यामध्ये आपल्याला कशाची आवश्यकता आहे, 1/2 तर आपला आहेच, CD आपल्याला माहिती नाही आहे म्हणजे ही साईड आपल्याला काढायची, हा टार्गेट होता पहिला. आणि दुसरा टार्गेट DM म्हणजे मला हाईट काढणे, हा दुसरा टार्गेट होता. मग ते करण्यासाठी आपण एवढं सगळं रामायण इथं केलेलं आहे. त्याच्यातला पहिला पार्ट आपण काय केला की पहिली मला ही हाईट काढायची होती, मग त्यासाठी मी या ट्रायंगलचा वापर केला. या ट्रायंगलचा फॉर्म्युला मला लिहायचा होता. मग या ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, किंवा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून परपेंडिक्युलर ज्या करणाऱ्या साईड आहेत, राईट अँगल करणाऱ्या साईडचं मल्टिप्लिकेशन. मग आपण याचा फॉर्म्युला असा लिहू शकतो की बाबा 1/2 इंटू AD इंटू DB लिहू शकतो. पण माझ्याकडे DB पण नव्हती, DBची पण लेंथ नव्हती, मग DB काढावी लागेल. मग DB कशी काढणार मी, पायथागोरसचं थेरम वापरणार. मग हा AB आहे आणि AD आहे, याचा वापर करून पायथागोरसच्या थेरमनुसार आपण DB काढली. मग पायथागोरसचं थेरम लिहिलं, AB² = AD² प्लस DBचा स्क्वेअर लिहिला. आणि AB माझ्याकडे 25 म्हणून 25चा स्क्वेअर, AD 15 आहे म्हणून 15चा स्क्वेअर प्लस DB काढायची होती. 25चा 625, 15चा आला 225 आणि DBचा स्क्वेअर आपल्या जागेवरती आला. 225 प्लस तिकडे गेले मायनस, दोघांचं मायनस केल्यावरती आपल्याकडं 400 आलं = DB². DB² 400, मग DB किती आलं 20. मग हा जो DB आहे तो माझ्याकडे 20 आला. मग आता याच ट्रायंगलचा फॉर्म्युला आपण वेगळ्या पद्धतीने काढून, कारण मला काढायचे DM. मग दुसऱ्या मेथडने फॉर्म्युला काय येतो, बेस इंटू हाईट. बेस काय, AB इंटू हाईट DM. मग ADB = 1/2 इंटू AB इंटू DM. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ADBचा जो फॉर्म्युला आहे एरिया काढण्याचा, तो बरोबर 1/2 इंटू AB इंटू DM. AB बेस इंटू DM हाईट, अशा स्वरूपात लिहू. आता आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगल ADB जो आहे तो किती होता, आपण इथं काढला होता, सॉरी अगोदर हा ट्रायंगलचा एरिया काढला. म्हणजे इथं आपण DB आपल्याकडं आल्यानंतर, ही 20 आल्यानंतर आपण एरिया काढून घेतला. ADB = 1/2 इंटू AD इंटू DB लिहून घेतला. 1/2 इंटू AD जी आहे ती माझ्याकडं 15 आहे आणि जो DB आहे माझ्याकडे तो DB किती काढला होता मी, 20 काढला होता. ओके, आता 2 1 2, 2 10 20 आणि 50 इंटू 10 किती झाला, 150 झाला. म्हणजे या ट्रायंगलचा एरिया 150 आपल्याकडं आला होता. मग तोच आपण फॉर्म्युला वापरला, एरिया ऑफ ट्रायंगल ADBचाच आपण फॉर्म्युला वापरला, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता माझ्याकडे जो बेस होता, बेस काय आता AB आहे आणि हाईट जी आहे ती DM आहे, AB इंटू DM. आता ही DM आपल्याला काढायची होती इथं. आता ADB जो आहे तो किती, एरिया 150 आहे, मी इथं काढला होता, त्याचा आधार घेतला. 1/2 इंटू AB जो आहे तो किती आहे बाबा, माझ्याकडं 25 आहे आणि इंटू DM आपल्या जागेवर. आता हे 2 डिवाइड तिकडे गेले, मल्टिप्लाय = 25 DM. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 300 आलं = 25 DM. 25 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय. मग 300ला 25ने डिवाइड केलं तर आपल्याकडे काय आलं, DM = 12 आलं. मग आता DM जर का माझ्याकडे 12 असेल तर CN सुद्धा माझ्याकडं 12 असणार आहे, कारण दोन्हीसुद्धा हाईट काय असणार आहे, इक्वल असणार आहे कधीसुद्धा. ओके, आता हे सगळं हाईट तर आली, हाईट तर काढली फॉर्म्युल्याप्रमाणे, पण आता आपल्याला DC काढायची होती. पण DC काढण्यासाठी आपण काय केलं, अगोदर AM काढणं गरजेचं आहे. DC काढण्याच्या अगोदर MN काढणं गरजेचं आहे. पण MN काढण्यासाठी तुम्हाला AM आणि NB माहिती पाहिजे. मग AM कशी काढली आपण, इथे पायथागोरसचं थेरम वापरलं AMD मध्ये. मग इथे लिहिलं इन ट्रायंगल AMD बाय पायथागोरस थेरम, DA² म्हणजे AD² = DM² प्लस AM², DM² प्लस AM². AD जो आहे तो आपल्याकडे 15 होता बघा, AD आहे 15, DM जो आहे तो माझ्याकडे 12 आहे, 12चा स्क्वेअर आणि AM काढायचा होता. 15चा स्क्वेअर 225, 12चा 144 = AM². 144 प्लस आहे, तिकडे गेले मायनस झाले, दोघांचं सबस्ट्रॅक्शन 81 आलं. AM² = 81. मग AM किती आपल्याकडं 9 आलं. बघा AM जर 9 असेल तर NB पण 9 असणार, कारण इथं पण हाईट 12 आहे आणि हा हायपोटेनियस जो आहे तो 15 आहे, त्याच्यामुळे NB सुद्धा 9. आता ही 9 ही 9 आहे, तर MN काढू शकतो. 25 मधून ही 9 मायनस करायची, म्हणून आपण लिहिलं MN काढण्यासाठी. हा जो MN काढण्यासाठी MN = AB जो आहे तुमचा, त्या AB मधून मला मायनस करायचं होतं AM प्लस NBला, 9 + 9ला. मग इथं AB 25 आहे, AM 9 आहे, NB 9 आहे. 25 - 9 + 9 18, 7 आलं. MN 7 तर DC पण 7. ओके, मग आपला DC पण किती आला, 7 आला. मग त्यानंतर मग फॉर्म्युला लिहिला आपला ABCD, एरिया ऑफ ट्रायंगल ABCD = 1/2 इंटू
डी सी प्लस ए बी पॅरलल साईडची ॲडिशन आणि इंटू हाईट लिहिली डी एम. डी एमच्या ऐवजी सी एन लिहिलं तरी चालेल. 1/2 इंटू सी डी किती बाबा? सी डी आपण 7 काढला होता. ए बी किती होता आपला? हा पूर्ण ए बी 25 आहे. इज इक्वल टू डी एम किती काढला होता? 12 काढला होता. ओके. आता 2 1 जा 2, 2 6 जा 12, 7 + 25 32 आणि हा इंटू 6, दोघांचं मल्टिप्लिकेशन 192 येतं. ओके. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन जो आहे तो आपण सॉल्व करू शकतो.